यार रूमच्या बाहेर पडल्या पडल्या काय खतरनाक व्ह्यूज आहे। चारीकडे ढगाच आहे डायरेक्ट। चला भारी दिसतंय ना हे सगळं। भारी दिसतंय, हिरवं 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 माउंटन्स। सुप्रभात आणि नमस्कार मंडळी, माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये। आज आहे आपण पदुमला। काल आपण 8 वाजता पोहोचलेलो रात्री आणि रूम मधनं व्ह्यू काय असा आहे। आज पूर्ण क्लाउडी आहे। कोणती तरी शाळा आहे, आमचं हॉटेल थोडंसं मार्केट साईडलाच आहे, पूर्ण क्लाउडी आहे। आता आपण चाललो लोकल साईट सीइंगला। आपण पहिले सकाळी जाणार आहे सानी मॉनेस्ट्री आणि सानी लेक, जे आहे इथून अराउंड 8 किलोमीटर। फक्त रेन गेअर्स घातले आम्ही आणि ग्लोव्स थंडीचे घेतलेत। 7-8 किलोमीटर मध्येच आहे। अक्षय भाऊ रेडी आहेत, ऑल सेट। चला गाडी आता वॉर्मअप करून घेऊ। केली का वॉर्मअप? हां मी करून घेतो आता। चलो ऑल सेट, निघाला आम्ही फायनली गेअर्ड अप। गाडी वॉर्मअपला ठेवून दिली, गरमच नाही होते गाडी। आणि वेदर काय सही आजचं यार। रूमच्या बाहेर पडल्या पडल्या काय खतरनाक व्ह्यूज आहे। चारीकडे ढगाच आहे डायरेक्ट। एवढं भारी दिसतं ना, मजा आली एक नंबर। बारीक बारीक पाऊस आहे। तर आता आपण चाललोय सानी लेक आणि सानी मॉनेस्ट्री। मला वाटतं मॉनेस्ट्री लेफ्टला आहे आणि लेक राईटला आहे माझ्या हिशोबाने। मी चेक केलेलं मॅपला। लेक तर छोटा दिसला, आय डोंट नो, तिथे गेल्यावरच समजेल। पण जे काय आहे ते भारी दिसतंय। सो फॉर सो गुड। रोड अंडर कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे रोड अजून भारी, ऑलरेडी चांगला आहे रोड, एक्सेप्टेबल आहे म्हणजे। बाबा इतकं सही आहे ना यार, हे काय भारी दिसतंय। चारी बाजूने हेच आहे, क्लाउड सेटल झालेले आहेत डोंगरावर। कसली भारी दिसते इकडनं मला जो व्ह्यू दिसतोय ना। हा बघू ना, गाडी कुठून जाते बघू ना। हम पुढे जाऊ थोडंसं, 2 मिनिटं। हे बघ हेच होच आहे, मागे गेला तो रोड आहे। हा आहे सानी लेक। हा जो पुतळा आपण बघतो तो आहे गुरु पद्मसंभवा, ज्यांना गुरु रिंपोचे असेही म्हणतात। हा पुतळा एक्झॅक्टली सानी लेकच्या सेंटरला आहे। असं म्हटलं जातं की गुरु पद्मसंभवा यांनी 8व्या व 9व्या शतकाच्या मध्ये इथं मेडिटेशन केलेलं 5 वर्षासाठी इथल्या एका केव्हमध्ये। त्याचंच प्रतीक आहे हा पुतळा। याच लेकच्या पलीकडे सानी मॉनेस्ट्री सुद्धा आहे, जी आम्ही व्हिजिट करायचं मिस केलं। चलो आम्ही आता निघतोय इथून। ऑन द वे कुठेतरी मोमोज वगैरे मिळाले तर वेल अँड गुड, नाहीतर काहीतरी लंच करून रूमवर जाऊ। आता हे फ्लॅक्स चालले भारी। चलो लेट्स गो, जायचं ना। आम्ही निघालोय सानी लेक आणि सानी मंदिरच्या तिथून। आता प्लॅन असा आहे की इकडनं लंच करून थोडासा रेस्ट आणि मला थोडा डेटा ट्रान्सफर वगैरे करायचा आहे।
हाच तो दिवस ज्या दिवशी माझा डेटा लॉस झालेला आहे. तर इकडनंच आम्ही रूमवर गेलो. रूमवरती जाऊन डेटा कॉपी करताना काहीतरी गडबड झाली. जर तो व्लॉग नसेल बघितला नक्की चेकआउट करा. माझा लास्ट व्लॉग मी आय कार्डमध्ये लिंक देतोय त्याची. आय होप मला मार्केटमध्ये मेमरी कार्ड मिळेल. मेमरी कार्डच करप्ट झालं आहे माझं एक. सो मला एक मेमरी कार्ड घ्यायला लागेल किंवा हार्ड डिस्क मिळालं तर वेल अँड गुड. म्हणजे जे मी मेमरी कार्ड चालू आहे त्यातला डेटा मी इथं ट्रान्सफर करून घेतो. आणि मग इव्हिनिंगला आमचा प्लॅन आहे स्टोन डे काहीतरी एक आहे. स्टोन डे स्तूपा आणि मॉनेस्ट्री तिथं जायचा. तर आमचा लंच झाला आहे. एक छोट्याशा कॅफेला थांबलेलो. जांभला हॉटेल अँड रेस्टॉरंट कॅफेच आहे बेसिकली हे. 2 पिझ्झा आम्ही खाल्लेत आणि निघालो. हॉटेल काय 1.5 किलोमीटर पण नसेल. पण जाता जाता थोडासा मेमरी कार्डचा जुगाड करायचा आहे आपल्याला. सो आता आपण तो करू आणि मग बॅक टू रूम. थोडंसं रेस्ट आणि संध्याकाळी मग पुढचा प्लॅन. चलो मेमरी कार्ड घेऊन आम्ही पोचलोच आहे ऑलमोस्ट हॉटेलला. हॉटेलच्या बाजूलाच होतं एक इलेक्ट्रॉनिक शॉप. काहीच ऑप्शन नाही उरलं म्हणून म्हटलं मेमरी कार्डच घेऊ. मी ॲक्च्युली हार्ड डिस्क आणलेल्या 2 बट दोन्ही पण एक कनेक्ट झाली त्यात स्पेसच नाही आणि दुसरी तर कनेक्ट पण नाही झाली. सो काहीतरी टेम्पररी जुगाड करून शार्दूल आहे लेहमध्ये. तर लेहमधनं काहीतरी त्याला सांगतो जुगाड करायला हार्ड डिस्कचा. आता एक 2-3 तास रेस्ट आणि मग इव्हिनिंगला परत आम्ही बाहेर पडू. टाईम झाला आहे 4:30 ऑलमोस्ट आणि आम्ही चाललो आहे परत. स्टोन डे काहीतरी एक मॉनेस्ट्री आहे तिथं चाललो आहे. 30-40 काय म्हणतो मी 12 किलोमीटर आहे इकडून. आता मला इथं स्नोफॉल दिसायला लागला म्हणजे स्नो दिसायला लागला आहे जो सकाळी मला दिसत नव्हता. चलो गाडी झाली स्टार्ट. गिअरअप करून निघू लगेच. चलो आम्ही फायनली निघालो हॉटेलमधनं. 4:30 वाजले असतील माहिती नाही. या उजेडामुळे कळतच नाही काय टाईम आहे. मॉनेस्ट्रीसाठी थोडंफार आपल्याला चालायला लागेल असं वाटतंय. बट लेट्स सी जे काय आहे. थोडंफार चालायला काय अडचण नाही. ओके दमतो इथं लगेच यार. नुसतं एक मधला वर खाली गेलं की ज्या यायला बँड वाजली. कालचा जो अप्रोच रोड होता म्हणजे जेव्हा आम्ही पदूममध्ये एंट्री करत होतो तो भाई नेक्स्ट लेवल रोड होता तो. मला तोच आज कॅप्चर करायचा म्हणूनच मी आज 360 स्पेशली म्हणजे त्यासाठी ब्लॉग करत आलो आहे मी. कारण की ते खूपच भारी दिसत होतं यार. खूपच सही. हा आहे शिला वॉटरफॉल. इकडनं 5 किलोमीटर आहे. असेल अजूनही ॲक्टिव्ह नो डाऊट. बट आता एवढी थंडीने वाढ लागली त्या वॉटरफॉलच्या जवळ अजून बँड वाजेल म्हणून मी पण बघू येताना वेळ मिळाला. हे पण काय सुंदर दिसतं यार जे काय आहे ते. चलो भारी दिसतंय ना हे सगळं. स्ट्रॉंग डे 9 किलोमीटर इथंच जायचं आहे आपल्याला. बघा ना व्ह्यूज बघा यार हे काय आहे. सूर्य म्हणजे जे पडतात ते सूर्यकिरण त्याचे शेड्स आहेत. ढगांमध्ये जी शॅडो पडते त्याखाली मग सूर्यप्रकाश आहे परत त्याची शॅडो असं भारी दिसतंय. कॅमेरा नाही जस्टिस करत बट स्टील भारी दिसणार आहे कॅमेरामध्ये पण. आता आपल्याला जायचं आहे तिथं रोड आहे इथून. मला डाऊट आहे वरपर्यंत ॲक्सेसिबिलिटी असेल बट बघू जेवढ्या जवळ जातील तेवढा. मला वाटतं त्या डोंगराच्या या साईडने जाऊन मग आपल्याला वर चढायला लागेल असं वाटतंय. गाडीच चढणार आहे बघा. आलो वा
कुठून जाणार आहे आपण? खतरनाक आहे भाई, खतरनाक. त्या माउंटन वरती खाली शॅडो, वरती क्लाउड, मध्ये ऊन. आम्ही आता स्ट्रॉंगडे मॉनेस्ट्रीला आणि व्ह्यू काय असा इथून. ही जी समोर सिटी दिसते थोडीफार वस्ती, हीच आहे ना रे पदूम? एकदम पुढची ना. हा, एकदम पलीकडची जी वस्ती दिसते ती आहे पदूम, जिथं आम्ही राहिलो, हा वाला पार्ट. आणि ही जवळची कुठली अक्षय? कामिक. ही आहे कामिक, गावच आहे, मस्त आहे हे सुद्धा. बट हे जे दिसतंय समोर माउंटन्स एकदम सही. बाईक्स आम्ही पार्क केले तिथं आणि ही आहे मॉनेस्ट्रीची एंट्री. आम्ही या रोडने आलोय. आम्ही निघालोय स्ट्रॉंगडे मॉनेस्ट्री मधनं. जबरदस्त स्पॉट आहे. आणि आता वाजलेत 5:30 आणि एवढं कडक ऊन पडलंय ना, अचानक ऊन पडलंय. एवढं वेदर ड्रास्टिक चेंज होत आहे ना. मध्येच आभाळ. थोड्या वेळापूर्वी मी जस्ट शूट करत होतो तेव्हा पाऊस आला, आता पाऊस गेला, ऊन आलं. कंटिन्यू वेदर चेंज आहे. आता आम्ही उतरतोय. आमची अशी फाटणार आहे. एकच आहे तसा टर्न, एक राईटला वळायचं आणि लगेच परत एक हेअरपेन आहे की झालं, उतरलो. इझी आहे. बट जे दिसत होतं ना लय भयानक. तिकडनं कुठलं तरी बर्फ विरघळत विरघळत तशी स्ट्रीम बनली बघा वरतून एकदम. आता दिसतोय तुम्हाला रोड? या रोडने जायचं असं खाली. आता स्टीप कॅमेरात नाही कॅप्चर होणार, बट लय डेंजर आहे हे जे काय आहे ते. लय भयंकर. पुरं उतरायचं, पुरं असंच सरळ. हा ना, पाणी लय फोर्स आहे पाण्याला. तेव्हा तिकडं तर बघ केवढा आहे प्रेशर, दिसला का? मस्त यार, एकदम अनटच्ड संस्कार. आय होप हे अनटच्डच राहील. ज्यांना खरंच ॲडव्हेंचर करायचं आहे त्यांच्यासाठीच. आता आमचा प्लॅन झाला आहे शीला वॉटरफॉलला जायचं, जे इकडनं आहे 12-13 किलोमीटर, 25 मिनिट्स दाखवत आहे. आम्ही काय पूर्ण आतपर्यंत नाही जाणार चालत, जिथपर्यंत गाडी जाईल तिथं दिसला तरी बस झालं. आणि बॅक परत याच रोडवर येणार, फ्युलिंगही करायची आणि थोडे फोटोजही काढू आणि मग रूमवर. वाजले 5:30. सो इथं काय अंधार 7:30-8 काय पडत नाही, त्यामुळे सॉल्टेड आहे. आणि रूम काय जवळच आहे, 5-10 किलोमीटरच्या प्रॉक्सिमिटीमध्ये, म्हणजे मॅनेजेबल आहे. काय ऑसम आहे यार हे. जबराट. आम्ही शीला वॉटरफॉलसाठी जो एक टर्न होता तो घेतला. आता 5 किलोमीटर आहे त्या फाट्यापासून. आता आमच्यासाठी जो बेंचमार्क सेट केला आहे, जो कोणता वॉटरफॉल आहे, तो आहे जंग वॉटरफॉल, अरुणाचल प्रदेशचा. अल्टिमेट एक नंबर वॉटरफॉल आहे. माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी टाकतोय त्याची डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेकआउट करा. जबराट होता तो वॉटरफॉल.
माझ्यासाठी तो एक आहे भारी. आणि कर्नाटकामधला एक मागोड फॉल्स म्हणून आहे, तो असा मल्टी स्टेप वॉटरफॉल आहे. आपला जसा महाराष्ट्राचा सातसडा ज्यांना माहिती असेल, सातसडा थोडासा बारीक आहे, मेरा जो मागोड आहे, मागोड वॉटरफॉल थोडासा वाईडर आहे. इतका भारी आहे तो सुद्धा. तो मी 2020 का 21मध्ये गेलेलो, कारने गेलेलो आम्ही. सही आहे तो सुद्धा वॉटरफॉल मागोड. भारी दिसतं, हिरवं 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 माउंटन्स. जन्नत भाई जन्नत. हा चल चल, जोपर्यंत अडकत नाही तोपर्यंत जाऊ दे गाडी. अडकणार आता. हा तू उतर थोडेसे, मी सिंगल घेतो झापक्याने. असू दे जाईल. आता मी तो ट्रॅक चेंज करणंच माझ्यासाठी रिस्की आहे, पण मी करेल थोडासा. केला मी. डन. यस. भारी आहे वॉटरफॉल. छोटासा चिमूक. अबे तिथं कॅफे आहे पुढे. चला मग मॅगी मारू. मॅगी नाही तर मोमो मारू. चला. आम्ही पोचलो शिला वॉटरफॉलला आणि हे क्लाउड्स एवढे फास्ट मूव्ह होतात, ते एवढं एव्हिडंट आहे. आणि हा नॉर्मल स्पीडचा व्हिडिओ आहे. आम्ही पोचलो आहे वॉटरफॉलच्या एकदम जवळ. थोडं स्लिपरी होतं आणि क्रॉक्स घातल्यामुळे थोडा वेळ लागला, बट पोचलो आम्ही फायनली. हा जो व्ह्यू दिसतो ना एकदम खास आहे. आणि हे समोरच कॅफे, आपण तिथं आता खाणार आहे. इथं आय गेस फक्त मॅगी मिळेल होपफुली. आणि तो माउंटन तर खासच दिसतो, स्नोवाला. एक नंबर. ही मॅगी त्या धबधब्याच्या पाण्यानेच बनवली. आम्ही निघतो आता इथून. मस्त आहे शिला वॉटरफॉल. छोटा आहे बट सही आहे. कॅफे पण आहे छोटंसं, म्हणजे खायच्या प्यायची पण सोय आहे. खायच्या प्यायच्या नुसती मॅगी आणि चहा आहे मला वाटतं, आणि बिस्किट वगैरे. पण ठीक आहे, इट्स गुड. सगळा चष्म्यावर फॉग आला आहे माझ्या. काहीच दिसत नाही. राहू दे, गॉगलला काय प्रॉब्लेम नाही, दिसतंय तसं. बट फॉगमुळे थोडासा इथं पोरं क्रिकेट खेळतात. मस्त मोठा नॅचरल टर्फ आहे भाई, नॅचरल. इथं क्रिकेटला म्हणजे लय पोरं क्रिकेट खेळतात इथं. सगळीकडेच खेळतात, बट इथं अनएक्सपेक्टेड होतं मला. खूप खेळतात. मी इवन श्रीनगरमध्ये बघितलं ना, प्रॉपर किड बीड येऊन असतात पोरं. तो एकदम पॉइंटेड पीक दिसतोय. आम्ही अशा डेंजर लोकेशनला आलोय. एक मिनिट. ही अक्षयची GS. हा आहे आपला गेंडा स्वामी. आणि हे आहे स्नो कॅप माउंटन्स. छोटीशी ट्रेल होती, पाऊल वाटत होती एक, आणि आलो आम्ही. लय भारी दिसत यार, सहीच. आता किती वाजले असतील? किती वाजले? 7:15 झालेत. एवढा उजेड यार. 7:15 वाटतच नाही कुठल्या अँगलनी मला. इथं वाटतच नाही बाबासाठी मला. म्हणजे आपण काल सुद्धा अराउंड या टाइमलाच होतो, बट काल क्लाउडी होतं. 8ला रूमवर होतो, बट ते 7:15 या रोडवर लागलेलो. चलो आम्ही या लोकेशनवरनं निघालोय. बरेच फोटोज काढले आम्ही, आणि अंधार पडायला लागला. म्हटलं आता रूमवर जायला लागेल. तिथून काय फ्युल भरू आणि रूमवर. 5-10 किलोमीटरला पंप आहे. तिकडनं 10 किलोमीटर रूम. 45 मिनिट्समध्ये घरी. मस्त स्पॉट होता यार. सनसेटपर्यंत थांबला, मजा आली. सगळ्यात मोठा टास्क आहे रूमवर जाऊन, तो आहे पॅकिंग. सगळा पसारा झालाय. नशीब इथं ना आता पाऊस नाही पडला, म्हणून माझी पॅन्टचा बॉटम आणि माझ्या बेसलरचा थोडा बॉटम ओला झालेला.
तो बऱ्यापैकी सुकला आहे आणि माझे जे वॉटरप्रूफ सॉक्स होते ते सुद्धा सुकलेत, म्हणजे मी उद्या हे वापरू शकतो. बरं आहे, तेवढं तरीच काम झालं आहे आपलं. आता त्याला वेगळे कष्ट आहेत. ऑल्दो काही कपडे मी धुतलेले काल, ते थोडेसे हेअर ड्रायरनी जुगाड मारायला लागणार आहे. लेट्स गो. अभी ये हा रोड एवढा सुंदर, खरंच सुंदर रोड आहे. ॲक्च्युली अंधार नाही पडते, मी गॉगल घालून आहे म्हणून मला जास्त अंधार वाटतं. बट हा सनलाईट कमी झाली आहे, बऱ्यापैकी कमी झाली आहे सनलाईट, त्यामुळे थोडं लवकर पोचलेलं सेफ राहील, उगाच रिस्क नको. फायनली आलो आम्ही रूमवर. बराच टाईमपास केला. 8 वाजले असतील आता. चेन लीव वगैरे करून घेतो मी. अरे याने गाडी थोडी मागे घेतली वाटतंय. नाही, ही गाडी लागली म्हणून अडचण होणार. तर चेन क्लीन आणि ल्यूब करायचा प्लॅन आहे. चेन क्लीन आणि ल्यूबचा विषयच नव्हता, कारण की खूप थंडी होती म्हणून काय आम्ही आलो नाही. बट एनिवे, या व्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.